आपल्यासोबत बच्चू भाऊ आहे। खरं तर बच्चू भाऊ भावुक झाले होते। ज्या पद्धतीने एकीचं बळ कार्यकर्त्यांनी दाखवलं, कधी चेहरा त्याचा न दिसणाऱ्या कार्यकर्त्यांनी जी ताकद दाखवली, त्यामुळे यश मिळाल्याचं श्रेय बच्चू भाऊंनी कार्यकर्त्याला दिलं। कसं पाहता बच्चू भाऊ हे सगळे यश मिळालं? खरं तर निस्वार्थ कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणा हे त्याचं खरं गमक आहे। जो कार्यकर्ता कधीच टी व्हीवर येत नाही, कोणाच्या नजरेसमोर येत नाही, कोणाचं नाव तिच्यापर्यंत जात नाही, प्रचंड कष्ट करत राहतं बिचारा स्वतःच, त्याचा निस्वार्थ भाव असतं। तोच निस्वार्थ भाव आम्हाला खरं तर भावात आणतं, भावूक करतं। त्या कार्यकर्त्याला बच्चू कडूचा मानाचा मुजरा आहे। ही लढाई अशीच माझ्या वंचित लोकांसाठी, मजूर असेल, शेतकरी असेल, दिव्यांग असेल, मेंढपाळसाठी हे लढाई आम्ही लढत राहू ताकदीने। पुन्हा भाऊ तुम्ही म्हटलं का 15 दिवसात बैठक घेणार आहे, कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे, पुढची रणनीती अजूनही सोडली नाही आहे तुम्ही? आत्ता अधिक 15 दिवसानं बैठक घेऊ, कशा पद्धतीनं कर्जमाफीकडे ते घेऊन जायचं व्यवस्थित, सगळे शेतकरी कसे बसन, कुठलाही शेतकरी सुटणार नाही, गरीब शेतकरी, त्याच्यासाठी व्यवस्थित आम्ही प्लॅनिंग करून ठेवलं आहे। आम्ही सरकारच्या मागच आहोत। कुठेतरी घरी बसलेले आहेत, त्यांनाही कुठेतरी जाते कमेंट्स करत आहे वेगवेगळ्या, काय सांगाल? कार्यकर्ते कुठेतरी निराश होते ह्या सगळ्या कमेंट्समुळे, संभ्रम निर्माण होते कार्यकर्त्यांमध्ये, नाराज? त्यांनी ते कॉमेंट्स पाहायची गरज नाही, आपण प्रामाणिकपणे लढलो ना, एवढं महत्त्वाचं आहे। आता घरी बसून कॉमेंट्स करणाऱ्याला काय अर्थ आहे? ज्याचं जळते त्याला कळतंय, ज्याचं कधी जळलंच नाही त्याला कळून फायदा तरी काय? आंदोलन सोपं नसते, हे आंदोलन एकजुटीनं टिकवणं, ताकद दाखवणं सोपं नसतं। हो, किती मोठी गोष्ट आहे हो। रात्र बेरात्र बिचारा सडकीवर झोपलो आम्ही, सडकीवर तुम्ही पाहिलंय, आम्ही सडकीवर रात्र काढल्या दोन। आम टीव्हीने विषय दाखवला। हां, मग असं सगळं असताना थोडंसं काही झालं तर हे बरोबर झालं नाही असं थोडं आहे। मग तुम्ही तर छत्रपती आग्र्याच्या त्या लढाईत का हारले? शिवाजी महाराज मग लढाई एखादी हारली तर मग ते कोण हारले, त्यांना अपयश का आलं, असं थोडं असतं। हे प्रामाणिकतेपणे लढणं महत्त्वाचं असतं आणि ते प्रामाणिकतेपणे आम्ही लढतो आहे। उद्धव ठाकरेंनी पत्रसुद्धा दिलं लवकर। मला वाटते प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यासाठी त्यानं लढलंच पाहिजे। मी तर म्हणतो ज्यांना लवकर कर्जमाफी पाहिजे असेल, अधिक सोयीची पाहिजे असेल, त्यांनी आंदोलन करायला काय झालं आहे? आम्ही आंदोलन करून 7 महिन्याची वेळ घेतली, तुम्ही आंदोलन करून 2 महिन्याची घ्या, आताची घ्या, काय हरकत आहे? हां, स्वागतच आहे। तो साम टीव्हीनं विषय लावून धरला। मला वाटतं साम टीव्हीनं खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीनं हे आंदोलन कव्हर केलेलं आहे। बाकी चॅनलनं केलं पण आपण अधिक पद्धतीनं चांगलं केलं आहे, त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद। धन्यवाद। हे होते बच्चू भाऊ, त्यांनी सांगितलंय साम टीव्हीने हा विषय लावून धरला, सगळ्यांनीच कव्हरेज दिलं, पण साम टीव्हीचे आभारी मानाला बच्चू भाऊ विसरले नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।